इच्छित. बरं ठीक, स्वागत करत तर मी चालू करून देतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व इतर सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो. माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा नेते आमदार आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, सन्माननीय खासदार श्री अरविंदजी सावंत साहेब, सन्माननीय खासदार श्री अनिलजी देसाई साहेब, माजी खासदार सन्माननीय विनायकरावजी राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र तथा सहकारी आमदार सन्माननीय सिद्धार्थजी खरात साहेब, यवतमाळचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी गायकवाड साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रवीणजी शिंदे, जिल्हा प्रमुख संजयजी निखाडे, जिल्हा प्रमुख किशोरजी इंगळे, महिला जिल्हा प्रमुख सन्माननीय सागरताई पुरी, व्यासपीठावर सर्व मान्यवर शिवसेनेचे उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, माझे सन्माननीय शिवसैनिक, सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, बांधवांनो, परवाच या यवतमाळ मातीचे एक वितारक चित्र पाहिलं. ज्या माणसाला आदरणीय उद्धव साहेबांनी आपण सर्वांनी रक्ताचं पाणी करून खासदार बनवलं, ज्यांना यवतमाळच्या जनतेने डोक्यावर घेतलं, त्यांनी पक्षाशी, या मातीशी आणि आपल्या रक्ताशी गद्दारी केली. पक्षाला जय महाराष्ट्र करून ते सत्तेसाठी शिंदे शिवसेनेत पळाले. पण मी आजही या मंचावरून त्यांना सांगू इच्छितो की संजय देशमुख साहेब, तुम्ही खासदार झाला उद्धव साहेबांच्या नावामुळे आणि या समोरच्या बसलेल्या प्रामाणिक शिवसैनिकाच्या घामातून पाला पाचोडा उडवून गेला. म्हणून झाड कधी संपत नाही, मूळ अजूनही घट्ट आहे आणि ती मुळं म्हणजेच माझे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. उद्धव साहेब, मी आपल्याला शब्द देतो, कितीही गद्दार गेले तरी आमचे निष्ठावंत कार्यकर्ते डगमगले नाही. उलट आमचा स्वाभिमान अधिक जागा झाला आहे. आमचे संघटक, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि प्रत्येक बूथवरील शिवसैनिक आजही दुटप्पीने कामाला लागला आहे. शिवसेना हा नेत्यावर चालणारा पक्ष नाही, तो तुमच्या आमच्या सामान्य कार्यकर्त्याच्या रक्तावर आणि निष्ठेवर चालणारा पक्ष आहे. यवतमाळचा शिवसैनिक हा बाळासाहेबाचा विचाराचा पाईक आहे, तो विकला जाणारा नाही. आपण जी पुढील दिशा द्याल त्या दिशेने या यवतमाळचा बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी आमचा प्रत्येक संघटक सज्ज आहे. बांधवांनो, आज यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आजचा शेतकरी संकटात आहे. सोयाबीन कपाशीला भाव नाही. निसर्गाच्या लहरीपुणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पण यामध्ये सरकारला आणि गद्दारांना शेतकऱ्यांच्या अश्रूची किंमत नाही. त्यांना फक्त स्वतःच्या खुर्च्या आणि खोके वाचवायचे आहे. शेतकऱ्यांचे खरे अश्रू कोणी पुसले असतील तर ते मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती आणून शेतकऱ्याची कर्जमुक्ती कोणी केली असेल तर ती साहेबांनी केली आहे. या संकटाच्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत देणारे नेता म्हणजे साहेब आहे. आज यवतमाळच्या शेतकरी सुद्धा गद्दारांना ओळखून आहे आणि तो येणाऱ्या काळात मतपेटीतून या गद्दारीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आज आपल्या दौऱ्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. आज आम्ही सर्वजण या मंचावरून संकल्प करतो, गद्दारांना पाठीस खूप असलेल्या खंजीरीचा बदला आम्ही लोकशाही मार्गाने घेऊ.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जनतेच्या न्यायाच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. यवतमाळच्या तरुणाला हाताला रोजगार मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, या महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या चरणी गहाण ठेवणाऱ्या गद्दारांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेवटी एवढंच म्हणेल, झाड बदललं तरी मूळ बदलणार नसतात, नाव बदललं तरी रक्त बदलत नसतात, गद्दार केले तरी निष्ठावंत कधी संपत नसतात. उद्धव साहेब, तुम्ही फक्त आदेश द्या. या यवतमाळ जिल्हा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि राहील एवढीच ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार अरविंदजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी समाज सुधारणेचा वसा घेतला, ध्यास घेतला आणि तो संस्कार आमच्यावर आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांवर केला, ते समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरेजी, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं. शेंदूर फासला, कुणाला नगरसेवक केलं, कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं, कुणाला मंत्री केलं, कुणाला मुख्यमंत्री केलं. ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या आमच्या लाडक्या मा सौ मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहतो. आजची सभा एका वैशिष्ट्यपूर्ण दिवसावर आहे. साहेब, आज शनिवार 27 जून हाच दिवस शिवराज्याभिषेक दिन आहे. या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी तुम्ही यवतमाळमध्ये आलात. आम्ही यवतमाळच्या शिवसेनेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. साहेबांच्या सोबत उद्याचा आमचा सूर्य, उद्याच्या महाराष्ट्राची आशा, आकांक्षा, स्वप्न साकार करण्यासाठी सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या ठिकाणी आले. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. कधी कधी नावात काय आहे असं म्हटलं जातं. आता ते सांगत होते देरकर, पण मला आश्चर्य वाटत राहतं. इथे एक संजय आहेत, तिथे एक संजय आहे. तुम्हाला कुठले संजय अभिप्रेत आहेत? संजय राऊत साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी स्वतः सगळं जेल भोगली, परवा नाही केली. किती दबाव आला, पण ढाण्या वाघ वाकला नाही. बरं, ते माननीय संजय राऊत साहेब आज यवतमाळमध्ये आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत करतो. शिवसेनेचा कायदेशीर किल्ला लढवणारे माझे सहकारी मित्र शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई साहेब, शिवसेनेचे सचिव माजी खासदार शिवसेना नेते माननीय विनायक राऊतजी, माननीय सूरज चव्हाण सचिव, साईनाथ दुर्गे सचिव, सुधीर सूर्यवंशी उपनेते, माझ्या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे आणि निखाडे संजय, ते पण संजय आहेत बरं का, निखाडे, आमदार संजय खरात, आमचे आमदार खरात, व्यासपीठावर महिला आघाडीच्या रंजनाताई नेवाळकर, सागरपुरी, वाघमारे, आमच्या कल्पनाताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांनो, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आपण सगळेजण काय जमलो आहोत? आता निवडणुका तर नाहीत, पण काल परवा आपण ज्याला निवडून दिलं त्या खासदारानं शेण खाल्लं. त्या शेण खाल्लेल्या खासदाराला गाडायसाठी आज आपण इकडे जमलेलो आहोत. लक्षात घ्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांचं नाव जेव्हा आलं तेव्हा आदरणीय उद्धवजी साहेब विचारायचे, अरविंद काय करायचं आपण? म्हटलं साहेब निवडून येतील. पूर्वी होते आमच्याचकडे काही ना माणसं जन्माला त्याची सरडेच्या अवलादीने येतात, रोज रंग बदलतात, पण त्यांना माहिती नाही तुम्ही रोज रंग बदलता, बदलत राहा, हा भगवा मात्र तेजाने तसाच फडकत राहील, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी.
इतकं सोपं नाहीये. आपण दिली त्याला उमेदवारी. साहेब स्वतः आपण आलात, सभा घेतल्या, यवतमाळमध्ये झंझावात निर्माण केलात, सगळ्यांना वाटायला लागलं बस आता मात्र आपला विजय झाला, भगवा फडकला. आणि परवा त्यांनी शेण खाल्लं. मला आश्चर्य वाटतं, माणसं खोटी किती बोलू शकतात. तुम्हाला सर्वांना सांगतो, शिवसेना आमची आई आहे बरं का. त्या आईशी प्रतारणा केलेली आम्हाला मान्य नसते. तुम्हाला शिवसेना आई वाटते की नाही? शिवसेना आपली आई आहे ना, शिवसेना आपली आई आहे ना. मग त्या आईची प्रतारणा करणारा संजय देशमुख साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत सांगत राहिला, साहेब कोणी जात नाही हो, काय घाबरू नका, कोणी जाणार नाही आहे. पण ही दळपत्री माणसं, आपला इतिहासच असा आहे खरं तर. छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वकीयांबद्दल बरोबर अधिक लढाया कराव्या लागल्या. छत्रपती संभाजी राजांना सुद्धा पकडून देणारा आपलाच गद्दार होता. फक्त यवतमाळकरच्या शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही वेळ अशी आहे की अफजल खानाचा वध आपणच केलाय. हे तर शेळपट आहे, ती झाडाच्या फांद्या आहेत, ते मूळ तिकडं आहे, ते दिल्लीत बसले बरं. त्याला आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आजच्या काळात त्यात दिल्लीश्वरांना आवाज देणारे कोणी ह्या देशात असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, लक्षात घ्या. हिंमत होत नाही कुणाची. तुम्हाला काय वाटतं, दबाव येत नाही? संजय राऊत साहेबांचं उदाहरण आत्ताच दिलं ना. काय आमच्या आदित्यजी ठाकरेंच्या बद्दल केलं होतं? कुठल्या खालच्या पातळीवर जाऊन एक उभारणारा एक युवा नेता, त्याचं चारित्र्य हनन करायचं, त्याला खच्चीकरण करायचं. कशासाठी? आटापिटा फक्त सत्तेसाठी. भारतीय जनता पार्टी याचं मूळ आहे. मला जुन्या खूप आठवणी येतात, पण आज उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. पण विसरू नका बरं साहेब, तुमच्या समोर सांगतो, आज देशात जर कोणी कपटी पार्टी असेल ना, कपट कारस्थान करणारी, तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि कृतज्ञ कोण असतील तर त्या भारतीय जनता पार्टीत आहेत. एक किस्सा फक्त सांगतो मुद्दाम. हे आताचे पंतप्रधान, त्यांना कोण विचारत नव्हतं त्यांच्या पक्षात, उपोषणाला बसले होते एकदा. तेव्हा उद्धवजी साहेबांना मोठ्या साहेबांनी बोलवलं. अरे म्हणाले, तो बघ रे, त्या नर्मदेसाठी उपोषणाला बसले, जाऊन भेटून ये. आदरणीय उद्धवजी साहेब गेले. तेव्हा मोदी तुम्ही कोणी नव्हता बरं, तुमचा पक्ष सुद्धा तुमच्याकडे पाहत नव्हता. तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आधार दिला, शिवसेनेला आधार दिला. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तुमच्या यवतमाळमध्ये होतं का रे? होतं का? भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं का 40 वर्षापूर्वी? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या भूमिका घेऊन यांना हात दिला. साहेबांचं एकच वाक्य होतं, मी महाराष्ट्र पाहतो, तुम्ही राष्ट्र पहा. त्या महाराष्ट्र पाहतो म्हणणाऱ्या त्या तंबूत सुद्धा हा उंड घुसला. तुम्ही एक लक्षात ठेवा, ते जे काय रामायणातलं श्रीराम वरे जे आहे ना, त्याला मात्र भुलू नका बरं. उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. लाडक्या बहिणींनो खास सांगतो, उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला भुलू नका, वरच्या आमिषांना भिडू नका. कधी बहीण बनतील आणि काही पैसेही काढून घेतील. तुमची मतं विकत घेणारी माणसं आहेत. आज साहेबांना फक्त एकच वचन आपण द्यायचं आहे. साहेब, यवतमाळच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सारे हे जमलेले निष्ठावंत शिवसैनिक आपण वचनबद्ध व्हायचंय. साहेब, उतरणार नाही, मातणार नाही, भगवा पडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आपला ब्रीद असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. ही माणसं विकली जातात तेव्हा केवढ्या वेदना होत असतील. किती तुम्ही विचार केला का कधी? साहेबांना किती वेदना होत असतील. बीज लावायचं, पाणी घालायचं, झाडाला फुलवायचं, फुलं आली, फळं आली, तो वृक्ष पाहायचा, आणि हा सगळा डवरलेला वृक्ष सहज पटकन पानगळ होते तसा निघून जायचा. म्हणून तुम्हाला सर्वांना आज आवाहन करतोय, आपण जमलोय ना, तर हा मेळावा निष्ठावंतांचा आहे, विष्ठावंतांचा नाही. या मेळाव्यामध्ये आपण शपथ घेऊया. साहेब, तुम्ही आलात, संजय देशमुखला तर गाडूच, ते 2 संजय आहेत बरं. या जिल्ह्याला काळीमा पासणारे 2 संजय आहेत.
आहेत ना? 2 संजय आहेत की नाही जिल्ह्यात? काळीमा फासतात की नाही? भ्रष्टाचारी, व्यभिचारी, अनाचारी, दुराचारी सगळे तिकडे बसलेले आहेत. आणि यांना गाडायचं असेल तर आज आपण शपथबद्ध उद्या, कारण आज शिवराज्याभिषेक दिन आहे. भगवा फडकवायचा या भावनेनं आपण आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो. पत्रकारांनी लक्षात घ्या, खासदार गेला म्हणून कुणी गेलं नाही बरं का. तो तिकडे कुठेही गेला असेल, पण यवतमाळचा शिवसैनिक आजही आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कटिबद्ध झालेला आहे. त्यांनी शपथ घेतली आहे, साहेब आम्ही तुम्हाला शपथ देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय ना, तो विश्वासघात आम्ही कधीही करणार नाही. आणि तुमच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांनी सुद्धा लक्षात घ्या, मतदान करणाऱ्या मतदारांनी सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही मतदान मशालीला केलं, तुम्ही मतदान शिवसेनेला केलं, तुम्ही मतदान आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून केलं. त्या मतदारांच्या पाठी सुद्धा सुरा खुपसला गेला आहे. त्या मतदार आणि शिवसैनिक सगळ्यांनी जागरूक राहा. त्यांची निवडणूक सुरूच झाली आहे, आपलीही आता सुरू झाली. आता किती वार करा, आम्ही पलटवार करू आणि भगवा फडकवू अशी शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद साहेब. फक्त नाही, स्वागत कोणाचंच नाही साहेब, फक्त संजय राऊत साहेबांसाठी आमच्या 2 ओळी आहेत की साहेब, आम्ही प्रभू श्रीरामाच्या आणि हनुमानजीच्या निष्ठेच्या आणि श्रद्धेची आमची आजी आजोबाकडून ऐकत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाजीप्रभू असतील, तानाजी मालुसरे असतील, यांची श्रद्धा आणि निष्ठा आम्ही ऐकत आलो. आणि प्रत्यक्षात आम्ही अनुभवत आहोत संजय राऊत साहेबांच्या रूपानं की तुमच्याप्रती श्रद्धा आणि निष्ठा आहे. आणि ही तुमची आमची सर्वांची निष्ठा, आणि या निष्ठेचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय खासदार संजय राऊत साहेब. साहेब 1 मिनिट फक्त, या सर्वांच्या एकच फक्त तुमच्या सर्वांच्या निष्ठेचं मी फक्त संजय राऊत साहेबांच्या तुमच्या सर्वांच्या वतीनं यानंतर खासदार संजय राऊत साहेब. आम्ही शिवसेनेबरोबर निष्ठेने राहतो म्हणजे उपकार करत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एवढं दिलेलं आहे या महाराष्ट्राला, आम्हाला सगळ्यांना. आणि माझ्यासारखे लाखो निष्ठावंत शिवसैनिक आहेत. म्हणून ही शिवसेना, म्हणून ही शिवसेना अनेक संकटामध्ये, वादळामध्ये उभी आहे. आणि एक सांगतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो, विकला जातो, त्याला काय फार भाव मिळत नाही. पण 15 दिवसापूर्वी इथे एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला. तुमचा खासदार आता खासदार गेले म्हणजे गेले. आता आपल्यासाठी ते गेले. आता त्या दुखवट्याला आपण आलेलो आहोत. आता 10वं 12वं करू आणि पुढल्या कामाला मोकळे हो. फार दुःख करत बसायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. $50 कोटी भाव झाला त्याचा. 50 कोटी. खरं म्हणजे या बाजारात त्याला कोणी 500 रुपयाला घेतलं नसतं. तो शिवसेनेमध्ये आला, त्याला माननीय उद्धव साहेबांनी खासदार केला, त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत
₹5 पण त्याची किंमत राहणार नाही, अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे. मला आश्चर्य वाटतं उद्धव साहेब, विकास निधीसाठी गेले. विकास निधी, मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही? 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी या देशाचा विकास करू शकला नाही. त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये जाऊन बघा, रस्ते नाहीत, पाणी नाहीत, पूल नाहीत. ज्या मोदीचे बूट चाटायला आपण गेला, तो देशाचा विकास करू शकला नाही. तुम्ही काय विकास करणार आहात? आणि कोणाकडे गेले? तर ज्याने राम मंदिराची लूट केली, राम मंदिराच्या दानपेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. ठाकरे कधी संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात. अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात, म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली. तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर, महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. उद्धव साहेबांचं काल नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी, प्रचंड. मग जिथे नजर जाईल तिथे माणसं त्यांच्या स्वागताला उभी. एकनाथ शिंद्यांनी ते जर बघितलं असतं त्या गद्दारांना मिंदेनं, तर त्याला कळलं असतं शिवसेना जागेवरच आहे, शिवसेना जागेवरच राहील आणि तुमच्या छाताडावर पाय दळून पुन्हा एकदा विधानसभा आणि हिंदुस्थानच्या लोकसभेकडे जाईल. ही आजची सभा, आजचा मेळावा निष्ठावंतांचा आम्हाला तेच सांगतोय. यवतमाळ हा बाळासाहेबच्या मागे निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. पकड तिकडून बाहेर. अरे हा हे घे, हा हे घे. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तुमच्या आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय भवानी. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे, कौन आला, कौन आला रे, कौन आला. थोडं पुढे घ्यायचंय. हा जमलेल्या माझ्या
तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पावसाळ्याची नुकती सुरुवात होते. पावसाळा लांबला होता आणि आपण सगळे ग्रामीण भागातले आहात. अनेक जण इकडे शेतकरी असतील, आहेत का रे? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्ही तुमची शेतातली कामं सोडून इथे आलात आणि पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो. कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक जण सडलेली पानं गेली तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोंब उगवतात. आणि ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात. तसं पाहिलं तर आता शांत आहे. जरा कॅमेरामन जरा खाली बसला तर बरं. कॅमेरे सेट करा आणि प्लीज खाली बसा. पहिल्या गद्दाराचा समाचार गेला, कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील कशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होतात. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले. आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आता मला सांगा, तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं. असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही. मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. एक मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते, पुढे गेले, थांबा. आणि त्या जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपल्याला जायचं. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर आता आईची आठवण आलेली आहे. मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य केलं म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिले. हो बिलकुल ठाकरे सर्व. हे ऐकायला आलं का तुम्हाला? आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर हे गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले.
आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असेल तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग न, तू का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस? पण कोणी न मागता मी माझं कर्तव्य म्हणून जे काय करता येणं शक्य होतं, 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी काय रक्कम होती ती त्यातनं मी मुक्त केलं होतं. शेतकऱ्याला मिळाली होती की नव्हती एवढं मला सांगा. काय त्रास झाला होता? नाव काय, अमुक काय, तमुक काय, हे काय, जन्म कधी झाला, जन्म झाला की नाही झाला? अरे समोर उभा आहे तरी विचारतो जन्म झाला की नाही झाला. यांची फसवणूक करण्याची जी काय वृत्ती आहे ही सगळी गद्दार वृत्ती आहे. म्हणजे आता मी मध्यंतरी वाचलं, तुम्ही पण वाचलं असाल, आता आपल्याकडे ते SIR सुरू होत आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, आता पासपोर्ट, हे तुमचं भारतीय नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय करणार? भाजपचं सदस्यत्व एवढंच तुम्ही धरणार? आम्ही नाही आहोत भाजपचं सदस्य, कारण हा भारतीय जनता पक्ष नाहीच आहे. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय, अशी आम्हाला ते चिंता वाटायला लागलेली आहे. कारण यांनी गद्दारी जी केलेली आहे, गद्दारी तुमच्या आमच्याशी केलीच. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्याबरोबर केले. आणि एवढंच नव्हे तर जो उल्लेख आता संजय राऊत यांनी केला, राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जात आहेत, चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती, तिचं काय झालं माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही. शिलापूजन, स्वतः शिवसेना प्रमुख गावोगावी फिरले होते, यवतमाळमध्ये सुद्धा आले होते. तिकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांनी पिंजून काढला होता. राम मंदिर वही बनाएंगे, काय एक वातावरण झालं होतं. आणि तमाम हिंदूंना यांनी सगळ्यांनी साथ घातली होती. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारे हे भारतीय जनता पक्ष आहे. आज हा हिंदुत्वाचा अपमान आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदुत्वाशी केलेली आहे, गद्दारी या देशातल्या हिंदूंशी केलेली आहे. जाब फक्त या गद्दाराला विचारून नाही चालणार, जाब भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. आपल्याकडे काय होते की जेवढ्याच तेवढं करून आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे विधानसभेत आपलं सरकार यांनी पाडलं, गद्दारी करून पाडलं. 2.5 वर्ष तुम्ही राग तुमचा धुमसट ठेवला होता आणि तो राग त्यांना लोकसभेमध्ये दाखवून दिला. यांना काय वाटतंय की आता काही नसताना काही केलं तरी चालतंय. लोकांची स्मरणशक्ती किती आहे? किती आंदोलन करतील? 1 आठवडा करतील, 1 महिना करतील, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 3 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही बघू. नाही, हा राग विश्वासघाताचा जो राग आहे तो धुमसता ठेवला पाहिजे. तुम्हाला जी मतं दिलेली आहेत ती जनता ही जिवंत माणसं आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी म्हणून तुम्हाला मतदार तिकडे त्यांनी खासदार बनवून पाठवलं होतं. आणि विकास निधी कोणाला लागतोय? विकास निधी फक्त काय भाजपच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपच्या विरुद्ध जे खासदार निवडून आले तिकडे भाजपचे मतदार नाही आहेत?
आणि भाजपच्या विरोधात ज्यांनी मतदान केली ती जनता माझ्या समोर आहे, पूर्ण राज्यभर देशभर पसरलेली आहे. ही जनता तर काय पाकिस्तानमधून आलेली नाही ना. आणि मग विकास निधीसाठी जर का काम अडलं असतं तर जो उल्लेख आपल्या आमदार साहेबांनी केला, देरकर साहेबांनी केला, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना का विकास निधी लागला नाही? गाडगे महाराजांनी सुद्धा इकडे या विदर्भात खूप काम केलं. दशसूत्र त्यांची प्रसिद्ध आहे. जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं आहे. आणि त्यांनी उभं केलं, एक समाजकार्य उभं केलं, स्वच्छता मोहीम राबवली. कुठे विकास निधी वाचून त्यांचं काम अडलं होतं? कोणतेही सत्तापद त्यांनी भोगलं नव्हतं. ना कधी आमदार झाले होते, ना कधी खासदार झाले होते. पण लोकांना शिक्षण दिलं म्हणून इतक्या वर्षानंतर सुद्धा लोक मुख्यमंत्री किंवा या गद्दाराला मानण्याच्या ऐवजी गाडगे महाराजांना नमस्कार करतात, तुकडोजी महाराजांना नमस्कार करतात. तुकडोजी महाराजांना सुद्धा राष्ट्रसंत म्हणतो. का म्हणतो आपण? आज आपण सगळे हिंदू म्हणून जय श्रीराम म्हणतोच, जय शिवराय सुद्धा बोलतो, हर हर महादेव सुद्धा म्हणतो. तसंच तुकडोजी महाराजांची जी काही भजनं होती त्या भजनातनं त्यांनी एक राष्ट्रभक्तीचं बीज रोवलं, ते या विदर्भामध्ये रोवलं आहे. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे, साधन सामुग्री अमाप आहे. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे जिवंत माणसं आहेत. आणि तुकडोजी महाराज जे बोलले होते, तुकडोजी महाराज जे बोलले होते, जे शब्द, कदाचित शब्द मला आता पूर्ण शब्दाचे आठवणार नाही. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडेले शस्त्र बनेंगे, नाव लगेगी किनारे. काय नाही तर आहेत ना, दगड आहेत ते बॉम्ब बनतील. सगळी माझी भक्तांची सेना आहे, ते सैन्य होईल. हातामध्ये जे काही आहे ते शस्त्र होईल. आणि त्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर इंग्रजांशी लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. मग तेव्हा लोकमान्य टिळक बोलले असते, काय करणार, विकास निधी मिळत नाही. महात्मा गांधी बोलले असते विकास निधी मिळत नाही. कशाला? आज जे तिकडे बसलेत फोडाफोडी करणारे त्यांनाच मी विचारतोय. अटलजी तर गेले, अडवाणी साहेब असताना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती? अटलजी आणि अडवाणीजी कधी जर त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? आणि यांना फोडाफोडी का करायचे? तर तोच की तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार आहे. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून, आणि म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती. तू बोल, तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले, साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो. आता मला काय माहित, मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते? सोयरीक ह्यांची जुळत होती, पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळत आहे. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळला का? हो जुळला की म्हणे. जुळलं. 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा. अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे. दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय.
आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतो. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय? मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही? जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न हा पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम, जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत, आहे तुमच्यामध्ये हिंमत? त्या गद्दाराला विचारा, हिंमत आहे? जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना? पीक विमा का मिळाला नाही लोकसभेमध्ये तोंड उघडू शकता? आहे हिंमत? शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, नीटचे पेपर फुटत आहेत, महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, राम मंदिर लुटलं जात आहे, मध्य प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांच्या नावाने लूट चालू आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं धाडस या गद्दारांच्या रक्तात आहे का, शिल्लक राहिलंय का, की तुमचं रक्त हे गद्दारीने नासून टाकलेलं आहे? हा जो स्वाभिमान आहे, ही जी हिंमत आहे, ही जी धमक आहे, म्हणून शिवसेना पाहिजे. हे शिवसेना का संपवायला निघालेत मला कोणी प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न विचारण्याचं धाडस फक्त शिवसैनिक करू शकतो. म्हणून शिवसेना संपवा. नाही संपू शकत. जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत, जोपर्यंत हा हृदयामध्ये आग लागलेला शिवसैनिक संपू शकत नाही, तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कोणी संपू शकणार नाही. आणि या पुढचा काळ जो आहे, हा काळ यांनी बरोबर असा निवडलेला आहे की निवडणुका नसतानाही फोडाफोडी करून टाका. आणि फोडाफोडी आपल्याला किती लोकांना आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्यांची घोषणा काय होती? अबकी बार 400 पार. आणि मी घोषणा दिली होती अबकी बार तडीपार. आता तेच त्यांचं काम सुरू आहे. कारण यांना काय करायचंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये बदल करायचंय. 2/3 बहुमत 400 पार निवडणुकीत नाही झालं तर फोडाफोडी करून कर. आणि एकदा का संख्या झाली का मग घटना बदल, घटनेत पाहिजे तसे बदल करून टाक. समोर आहे कोण विचारायला? कारण सगळेच फोडलेले आहेत, सगळेच त्यांनी पक्षात घेतलेले आहेत. ही सगळी गुलामगिरीची राजवट आणि हुकुमशाहीची राजवट ही रोखण्यासाठी बाकी देश उठेल तेव्हा उठेल, पेटेल तेव्हा पेटेल, पण निदान साधू संतांची परंपरा लाभलेला, उगाच आपण बोलत नाही शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तो परंपरेला लाभलेला महाराष्ट्र हा जागा राहणार आहे की नाही आणि त्यांच्या समोर उभा राहून त्यांना प्रश्न विचारणार आहे की नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हे काम एवढं सोपं नाहीये. नुसतं गद्दार झाला म्हणून त्याला 4 शिव्या दिल्या नाही. त्यांनी गद्दारी का केली तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी तो त्या गद्दारांच्या कळपात सामील झालेला आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही कोणाला असं हिरावून देणार आहात? मग आजपासून कामाला लागला पाहिजे. पुढचा खासदार हा पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेना एकच. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही. शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच. आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची, जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज. बोला एकदा. चला, तुम्हाला सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो आणि नम्रपणाने सांगतो
की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही. आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की कृपया आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. एक साथ सावधान हो गए. सावधान. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي أنزل على